पण विश्वास फार महत्वाचा आहे. पहिली नाती टिकायची का तर विश्वास होता. आता नाती टिकत नाहीत का तर विश्वास नाही. पहिलं बघा ना, पहिलं नवरा बायको फार नाती टिकायची, घटस्फोट वगैरे जास्त गोष्टी नव्हत्या. टिकायची का नाही? मागचे जरा जुनं मॉडेल सांगा ना, टिकायची का नाही? म्हणजे मोठी माणसं जरा महाराज बरं का, टिकायची का नाही? टाळ करे दादा, टिकायची का नाही? टिकायची का तर विश्वास होता. पहिलं माहीतही नसायचं बायको आपली कोण आहे, लग्न झाल्यावर कळायचं, तरी पण नातं टिकायचं का तर विश्वास होता. पहिलं म्हातारं 100 फुटावर चाललं आणि पाठीमागं म्हातारी 100 फुटावर असली तरी म्हातारं कधी मागं वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपलीच आहे. कळलं? त्यालाच कळलं बरं का, विश्वास होता दादा. मग ती कधी सोबत चलत नव्हतं. पण आजकालचे बघा ना दादा, जरा आजकालचे पोरं पुरी तर असे गाडीवर बसतात मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही दादा. लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही महाराज बरं का. विनोद म्हणून सोडून द्या, विश्वास कशाला म्हणावं. तुम्हाला एका वाक्यात सांगते, विश्वास बघा बरं का. शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात, शाहिस्तखानाची पोरगी गायब व्हावी. बायकोनं विचारावं, जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे, पण त्यानं बायकोला सांगावं, अगं ए, जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला विश्वास म्हणावं. त्याला विश्वास देवावर असला पाहिजे. लक्षात घ्या, सगळं तारतो देव, पण विश्वास तर पाहिजे. आणि विश्वास प्राप्त कधी होतो? जेव्हा भावनाच राहत नाही. मला काय हवंय ही जर भावना नसेल तर विश्वास टिकतो. स्वार्थांनी सोडलेलं कुठलंच नातं टिकत नाही. प्रेम तर नाहीच नाही, बिलकुल स्वार्थाने जोडलेलं प्रेम टिकत नाही. मलाच प्रेमच करायचं आहे ना, तर मी सांगते, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, आणि मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा, प्रेम त्याला म्हणायचं, ते प्रेम टिकतं दादा. हां, आमचं लई अवघड आहे. आमच्या पोरांना वाटतं पण त्याला प्रेम म्हणत नाही दादा बरं का. एकनिष्ठता असेल तर त्याला अर्थ आहे, बाकी कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. म्हणून थोडं जाग्यावर या. भक्तच व्हायचं आहे ना तर तिथे सुद्धा देव एकनिष्ठतेने केला पाहिजे. आता आमच्या पोरांना वाटतं आमची प्रगती होत नाही. पोरांनो, तुम्ही फार कष्ट करता, जीवाच्या पल्याड कष्ट करता, तरी सुद्धा हवा तेवढा मोबदला त्या कष्टाचा भेटत नाही. भेटतो का? नाही. का? त्याचं कारण आहे, आपण एकनिष्ठ नाही. म्हणजे एक पोरगा इष्टीत चढला आणि कंडक्टरला म्हणला 2 तिकीट द्या. काय म्हणला? 2 तिकीट द्या. कंडक्टर म्हणला साहेब एकटेच दिसतायत, तिकीट 2. पोरगा म्हणला 1 हरवलं तर. कंडक्टर जरा आगावच होता, म्हणला 2रं बी हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे एसटीचा मोफत पास आहे. कळलं? त्यालाच कळलं महाराज बरं का, कळलं पाहिजे. आता ज्याच्याकडे पास आहे त्याला तिकीट घ्यायची, म्हणजे तुमचं ते करा ना. मित्रांनं सायन्स घेतलं म्हणून सायन्स घेत जाऊ नका. हां, आपल्याला ज्याच्यातली अक्कल आहे, म्हणजे ज्याच्यातलं डोकं आहे महाराज बरं का, तेच करावं ना. आमचं लय अवघड दादा, लोकांचं बघून कधीपर्यंत करणार. आणि लक्षात घ्या, ही दुनिया आहे, दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, सगळ्यात मोठा रोग आहे. अजून एक सांगते, पटतंय का बघा. लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, तो फिर लोग क्या सोचेंगे. कळलं? त्यालाच कळलं बरं का. लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, तो फिर लोक क्या सोचेंगे. त्यांना काहीतरी राहू द्या. लोक, अरे दुनिया आहे, गोरी बायको केली तर कशी दिली म्हणतात, आणि काय केली तर कस काय केली म्हणतात. असं आहे दादा लोकांचं बरं का. जास्त पैसे खर्च उधळ्या म्हणतात, कमी खर्चा चिंगूस म्हणतात, लय हसा काय मूर्ख आहे म्हणतात, कमी हसा काय घोमिंड आहे म्हणतात. अरे मग काय करायचं, बॉम्बलायचं का दादा. लय म्हणजे जीवनामध्ये फार अवघड गोष्टीत पडू नका. लोक काय म्हणतील हे जर आपण ऐकत बसलो ना दादा तर लय अवघड होईल. त्या गाढवाच्या गोष्टीसारखं होईल. इंगडे बाबा सांगायचे ना, म्हणजे डोक्यावर घेतलं तरी प्रॉब्लेम आहे, चलवीत न्याला तरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर बसलं तरी प्रॉब्लेमच आहे दादा लोकांना बरं का. त्याच्यामुळं त्याच्या बेनं ती गाढवं त्यानं टाकून दिली तलावात आणि गेला एकटाच बोंबलत. तशी आपल्यावर वेळ येऊ द्यायची नाही. लोकांचं ऐकायचंच नाही दादा. ही लोक कधीच आपल्या चांगल्यात मध्ये नसतात, कधीच नाही. किती तुम्ही विचार करा लोकांच्या बोलण्याचा, लोक वाईटच बोलणार आहे. कसंही केलं तरी दोन्हीकडून ढोलकी वाजवतात दोघं लोक. पण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचा तर त्याच्यावर ठेवा, आणि एकदा तुम्ही त्याच्या चरणी लागावं, एकदा त्याचं नामस्मरण घेतलं ना तर या लोकांची काळजी करायची गरज पडत नाही. आमच्या तुकोबाऱ्यांना लोकांनी काही कमी बोलले का दादा? अरे एवढे वाईट दिवस आणले. अरे माझ्या तुकोबाऱ्यासारखा ज्ञानी माणसाला ज्यांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला, त्या याच लोकांनी त्या तुकोबाऱ्यांना धर्मपीठात उभा करावं.
ज्ञानेश्वर महाराज याच लोकांनी त्यांच्या जोडीत दगड धोंडी टाकावी. ही लोक आहेत दादा. काही जरी झालं अरे नीतिमत्ता घाण ठेवून वागणारी लोक आहेत ही. पण मी पण कोणाला नीतिमत्ता सांगायले. ही दुनिया आहे दादा. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. लक्षात घ्या बरं का. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मिळलो बाबा. मरून फायदा आहे का कळलं त्यालाच कळलं बरं का. मरून फायदा नाही कारण यांच्यात नीती नाही. कोणाला नीती शिकवायले. पैसे घेऊन मतदान करणारी जात ह्यांना नीती शिकवायची का. थोडं नीतीनं जगत जा दादा. थोडं थोडं लय नाही थोडं. अहो पैशा पायी एका गावात असा सरपंच केला तुमच्यात नाही. तुमचा गुणवा नाही दादा बरं का. दुसऱ्या गावात असा एक सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना ते अंगठा मारू मारू बेजार. मास्तर म्हणला 26 जानेवारी 15 ऑगस्ट सरपंच झेंडा वंदनला या. सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही ते ह्या करून उभं राहिलं. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दोरी वाढा. सरपंचानं अशी दोरी वडली झेंडा खाली सरपंच वर गेला. दोरीच इतकी भारी वडली दादा. तर काय सांगावं दादा. मला सांगायचंय काय महाराज पैशासाठी काही करू नका दादा. नीतिमत्ता घाण ठेवू नका. लोकांच्या तळवे चाटून जगणारी जात नाही आपली. पोरांनो तुम्हाला सांगते आदर्शच बनवायचा आहे ना तर हे राजकारणी लोकांना कधी आदर्श बनवू नका. आणि धर्म घाण ठेवून यांनी आपला मान ठेवला. आदर्शच बनवायचं आहे ना दादा. माझे ज्ञानोबा आहे वयाच्या 16 वर्षी जगाला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ प्राप्त करून दिला. अरे विवेकानंद स्वामी वयाच्या 21 वर्षी या जगाला जगाच्या अटके पार झेंडा ज्ञानाचा जगाच्या पलीकडे नेऊन लावला. अहिल्याबाई होळकर अरे एकटी स्त्री पण सगळ्या जनतेशी लढून आपलं राज्य टिकवलं. मासाहेब जिजाऊ अरे स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण करणार रत्न पोटी जन्माला घातलं. अरे बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या प्रकाशाला अभ्यास केला पण राज्याची राज्य घटना लिहिली. अरे सावित्रीबाई फुले जगाची दगडधोंडे खाल्ले पण या ज्ञानाचा झेंडा रोवलाच आणि स्त्री शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला. आदर्श बनवायचा आहे ना तर छत्रपती शंभूराजांना बनवा. अरे डोळ्यासमोर मरण होतं. अरे मरण पत्कवलं पण स्वाभिमान टिकवला. त्यांना आदर्श बनवा दादा. ते आदर्श बनवण्याच्या पात्रतेचे आहेत. आपला आदर्श जे लगीनच झालं नाही ते आपला आदर्श. जे लय झाले ते आपला आदर्श. ज्यांनी पैशासाठी आपलं अंग प्रदर्शनही केलं ते आपले आदर्श. बरोबर आहे का माता मावल्या. मला नवल वाटतं बाया तुमचं खरंच. काय तुम्ही टकमक टकमक टी व्ही बघत या. कीर्तनाला तेवढं नाही बसत दादा. टीव्हीत लय बघा. तुम्ही द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. तुम्ही चांगलं असणं फार गरजेचं आहे. शुद्ध बीजा पोटी फळे अरे साळ गोमटी. जर आईबापच चांगले नसतील तर लेकरांना दोष देण्यात अर्थ बिलकुल अर्थ नाही दादा. 8वीचं पोरग होतं 8वीचं. मावा चोळतो मावा माझ्यासमोर. मला बोलायची सवय. मला लाज वाटते का गाबड्या तुला. चटीतला पॅन्टी द्यायचा त्यावर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणला ए तू कोण. महाराज बिराज मंडपात. झालं ना कीर्तन आता बोंबलायचं नाही. काय बोलावं महाराज बरं का. मी आले महाराज. समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का र आताच म्हणलं तर बापाला भीत नाही. ती म्हणला ए बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मागं बघितली. ती म्हणलं ती आवलात त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. बरं का. तर बापच या जातीचा पोरग का माळकरी निघणार आहे का दादा. लई व्यसन केली लोकांनी. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हात वरे करा बरं. अरे खरे कसं का असं ना माणूस खरा तर आहे की. तुमच्यासारखा खोट्या जातीचा आहे का दादा. नाही मलाही कळलं तुमच्या टाळ्याचा अर्थ दादा बरं का. नाही मलाही कळला जाऊ द्या. पण कमीत कमी ते खरे तर आहेत ना दादा. यांच्यासारखे तर नाहीत ना. अरे यातले 80% लोक खात्यात पित्यात पण हात नाही वरी करत. बरं ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशानं स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हा बरेच आहेत. नाही सुपारी सुद्धा महाराज बरं का. चला घ्या बरेच आहेत. बरं माझं म्हणणं काय व्यसन करू नये. का करू नये दादा. जीवनात फार वाटोळ केलं या व्यसनाने. आणि दारू तर लई बेकार दादा. पण माझं काय म्हणणं आहे दारू पिणाऱ्याला सांगून सुद्धा फायदा नाही. एकाची बायको माझ्याकडे आली म्हणली ताई आमचं लईच पियतय त्याला काय तर समजून सांगा. माता मावल्याला आमच्या लई तरास दारुड्याचा का हो. लई तरास. बाया खरं आहे का. कधी काय बोलन आणि कशावरून भांडणं काढीन भरोसा. कशावरही भांडतो. भाजीच्या मिठा म्हणून भांडतो. चपाती भाजली नाही म्हणून भांडतो. लय अवघड दादा लय अवघड. महाराज एकाची बायको अशीच म्हणली. म्हणलं बरं ताई तुझ्या नवऱ्याला सांगते. त्याच्या नवऱ्याला म्हणलं हे बघ बाबा दारू पिणं वाईट असतं.
ते म्हणला कशावरून वाईट असतं? म्हणलं बाबा दारू जीवनालाही घातक आहे, समाजात मान ठेवत नाही, कुटुंबाचं सुख देत नाही, दारू लई वाईट. ते म्हणला कशावरून वाईट? आता कसं सिद्ध करावं म्हणून मी काय केलं, एक दारूचा ग्लास घेतला, एक दुधाचा ग्लास घेतला, एक लाईटीचा किडा घेतला, दारूच्या ग्लासात टाकला, 2 मिनिटं ठेवला, मेला नाही. नीट ऐका, मेला बरं काय. दुसरा किडा घेतला, दुधाच्या ग्लासात टाकला, 2 मिनिटं ठेवला, मेला. दारूच्या ग्लासातला एका सेकंदात मेला. मग मी त्याला म्हणलं बघ दारू किती वाईट आहे. ती मला म्हणला तू हिडी मला तुला अक्कल नाही मला. दारू रुपये किडे मुंग्याचं काम आहे, त्याला मरण लागतो मला. काय बोलावं लोकाला दादा, बोलणाऱ्याच्या जातीचे आहेत का दादा? लई चित्र. एकानं पिली दादा, पेलत परत पियत पियत उडत उडत नालीत येऊन पडलं दादा. पडलं तर गप्प पडावं की नाही? त्याला लागली झोप, पहाटे 3ला आली जाग. त्याला वाटलं आपण घरीच आहे, बायकोनं लाईटी बंद केल्यात काय की. ती लागलं चापचाय, चापची चापची डुकराची शिपटी आली हातात. ती डुकराला म्हणतोय गंगू, अगं ए गंगू, तर रोज 2 येण्या घालती, आज एकच कशी हाताला लागायला लागली. काय बोलावं महाराज त्याला, लय अवघड दादा. काय सांगा म्हणून काय बोलावं, समजून घ्या महाराज बरं का. लय अवघड असतं पिणाऱ्याचं. एक पिणारा माझ्याकडे आला, म्हणला तू कीर्तन करते ना? म्हणलं हो. तुला काही डाऊट आहे का? म्हणलं माझा एक प्रश्न आहे. म्हणलं विचार. म्हणला सांग, इस दुनिया में सबसे क्या बडा? म्हणलं याला काय उत्तर द्यावं म्हणलं. मी म्हणलं हे बघ, प्रत्येकाचं मस्तक जिथं नतमस्तक होतं ते मंदिर या जगात सगळ्यात मोठं आहे, कारण तिथं देवाचं वास्तव्य आहे. मी एवढं प्रेमानं सांगितलं. ती मला म्हणला अकल आहे का तुला? म्हणला मंदिर कैसे बडा? वो तो शेषनाग पे खड़ा. मी म्हणलं बरं शेषनाग बडा. ती म्हणला शेषनाग कैसे बडा? वो तो शिवजी के गले में पड़ा. म्हणलं बरं शिवजी बडा. ती म्हणला शिवजी कैसे बडा? वो तो कैलास पे खड़ा. म्हणलं कैलास बडा. ती म्हणला कैलास कैसे बडा? वो तो रावणजी ने वो खड़ा. म्हणलं मुस्कडच पुढीन तुझं बरं का. मी म्हणलं बरं चल रावणजी बडा. ती म्हणला रावणजी कैसे बडा? वो तो रामजी के चरणों में पड़ा. म्हणलं बरं रामजी बडा. म्हणलं रामजी कैसे बडा? वो तो सीता के पीछे पड़ा. म्हणलं मग तुझं म्हणणं काय तेवढं सांग, मला थोबाड वाजवायला नको. मी म्हणलं मला येत नाही, तू सांग. म्हणलं आली ना आता लाईनीवर, ऐक माझं. ती स्वतःच ऐकायला होत्या दादा बरं का. म्हणलं सांग, तूच सांग. ते म्हणलं ऐक, दुनिया में वही सबसे बड़ा, दुनिया में वही सबसे बड़ा, 2-2 क्वार्टर डाल के जो 2 टांग पे खड़ा, वही सबसे बड़ा. सगळ्यात मोठा तोच दादा, त्याच्यापेक्षा जीवनात मोठा दुसरा नाहीच दादा. म्हणून लक्षात घ्या, एवढे मोठे होऊ नका दादा बरं का. व्यसन आहे ना व्यसन, वासनेच्या संगी नको जाऊ म्हणा. जोपर्यंत व्यसन आहेत, आशा आहे, मोह आहे, माया आहे, अहंकार आहे, तोपर्यंत भक्त होणार नाही. मग भक्तच व्हायचं आहे ना, तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला लागतील. करावं काय लागेल? सोपं आहे दादा. जनधन ठीक आहे, पण प्रश्न हा आहे माता पिता का? प्रल्हादासारखे माता पिता जर आमच्या कुळात आले ना, तर परमार्थाला आडवे येणारे ते माता पिता सुद्धा आम्हाला नको आहेत. आणि जनधन तर पहिल्यापासून न आवडती गोष्ट आहे. महाराज आम्हाला धन आवडतं, आम्हाला लोकांची स्तुती आवडते, लोकांनी कौतुक केलेलं आवडतं. हे जोपर्यंत आवडतंय तोपर्यंत पांडुरंग जवळ येऊ शकत नाही. जन आवडणं म्हणजे लोकांची स्तुती आम्हाला फार आवडते दादा, लोकांनी कौतुक केलेलं फार आवडतं. पण लक्षात घ्या, लोक म्हणजे कसं आहे ना, आता मुलं सुद्धा मुलीचं कौतुक करतात, पण ते सुद्धा का करतात? स्वार्थ म्हणून करतात. तसं प्रत्येक नातं असतं. एखादा माणूस आमचं कौतुक करतो, पण लक्षात घ्यायचं कौतुक ही कधी सुद्धा अपयशाची पायरी आहे. ते जर मनाला लावून घेतलं ना, तर कधी दणकून पडचाल भरोसा नाही. पण जेवढं होईल तेवढं लहान राहायचा प्रयत्न करता आला पाहिजे. ह्या लोकांपासून, या लोकांच्या कौतुकांपासून लांब राहता आलं पाहिजे. फुगलं नाही पाहिजे दादा, कारण आपण फुगलो ना दादा की लय अवघड होतं. पण असंही आपल्याकडं गर्व करावा एवढं ज्ञान अजून नाही आणि कधी येणार नाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायामध्ये 3 जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबाराय. ते तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मज पामरा काय थोरपण
लहान राहता आलं पाहिजे. का? कारण लक्षात ठेवा, एखाद्या खिशात नोटा ठेवा आणि एका खिशात चिल्लर ठेवा, वाचतं काय? चिल्लर लय वाचतं दादा, पटतंय का बघा बरं का, चिल्लर लय वाचतं. महाराज संत नदी कधी वाहत नाही, वाजत नाही, पण धबधबा एवढाच, पण भदा 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 वाचतोच दादा बरं का, लक्षात घ्या. पण जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, एक तर मोठं व्हायचा प्रयत्नच करायचा नाही. जेवढं लहान राहाल तेवढे सुखी आहेत दादा. एकदा मोठे झाले ना तर फार दुःखाच्या व्यापा आहेत दादा. म्हणून लक्षात घ्या, नारायण जवळ करायचं असेल तर ते अहंकार बाजूला करावा लागेल. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत देव जवळ येत नाही, कितीही ज्ञानी असू द्या. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हो तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव झाला ज्याच्या ठिकाणी अहंकार नाही, पण प्रत्येकाला असतोच.